आबा असे बाहेर का उभे आहात? नाही म्हणजे थंडी आहे ना खूप, हवं तर आज जाऊन आराम करा. वय आबा, तुम्ही आज जाऊन झोपा की. आबा चला आत. चला की. काय लागलं तर हाक मारा, काय आम्ही हाय बाहेरच. गोदा का? पाय दुखतोय का? नाही ग, जरा बरं मी तेल लावून देते. अगं राहू दे, मी लावते. गोदक्का, तू वरच्या खोलीत जा, काय आम्ही इकडे खालीच थांबतो. अरे असं कसं? तुम्ही दोघं जावा वरच्या खोलीत. अगं खरंच नको, आम्ही इकडे खालीच थांबतो. आणि त्याचं काय, आबांना काय लागलं बिगलं तर ते जवळ बसायला नको. मी आहे की आपण संकट, तुम्ही जावा वरच्या खोलीत. नाही नको, आम्ही खालीच राहतो भाऊजी, म्हणजे मला कामांनाही सोपं होईल. मग तर तुम्ही वरच्या खोलीतच जावा, काय गोदक्का. नाहीतर काय, आणि काम काय रोजच आहे. हे बघ राणा, तुला बायकोची काळजी असेल तर तुम्ही वरच्या खोलीत जावा. पण राणा चल जा तुम्ही. कुठं? देवळात झोपाय चालले ना. या घराला काय तुझं ओझं व्हायला वय? तसं नव राणा, गावाली कितीतरी माणसं देवळात झोपा येतात. मग मी गेलं म्हणून काय झालं? तेवढं 4-5 लोकांच्या ओळखी होतील, गप्पा गोष्टी होतील. गप्पा दिवसा जाऊन आण, आता गप्प पडायचं तिथं. अरे बाबा, घर बी आपलंच आहे, तू बी आपलंच आहेस की. मालूम आहे की सनिदा, मी काय लाजते बाई. देवळात जातो मी झोपायला. हो, बचपन में मी देवळातच झोपायचो बघा. आता परत एकदा झोपतो. हो पण भाऊजी. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका, सकाळी येतो की लवकर. राणा, देवळात नाही करमलं तर येतो परत. ठीक आहे, पण बरकत, तुला देवळात करमलं नाही तर इकडे यायचं काय लगेच? माझा फोन रातभर चालू आहे. आणि हो, उद्या नाश्त्याला लवकर या. हा येतो. बर जावा, आता तुम्ही समध्याने आराम करा. मी आहे इथं स्वयंपाक खोली. जरा ना वरच्या खोलीत. अरे पण नाही का पिन नाही बघ. नंदिता इथं असती तर वरच्या खोलीसाठी अडून बसली असती. आता ती नाही म्हटलं, तुम्ही दोघं जावा की वरच्या खोलीत. काय गोदक्का? होय, जावा दोघं बी. अहो काय झालं? आवाजनी काय झालंय? जेवलं बी नाही नीट. एवढ्या सगळ्या घटना घडतात, संकटांचा आभाळ कोसळल्यासारखंच झालंय. मनाला लावून घेतलंय त्यांनी. अहो पण मनाला लावून घेऊन काय होणार आहे का?
ना आपल्या अडचणी घालवायच्या आहेत तर खंबीर उभं राहावं तुम्हीच म्हणलात ना बा. आणि आपण राहूही. तुम्ही काही काळजी करू नका. हा ना आबा. काही दिवस जाऊ दे. ते होतील पुन्हा पहिल्यासारखे. आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. कसला येळ. इकडं माणूस जुळायला लागले. असं गप बसून राहायचं वय. मला आबांचं असं गपगप राहणं सहन होत नाही. काहीतरी करायला पाहिजे. आपण आत्ता काही सांगायला किंवा समजवायला गेलो ना तर त्यांना जास्त वाईट वाटेल. त्यापेक्षा त्यांच्यावर झालेले आरोप खोटे हे समोर आणायला हवं. कसं. आबांवर आरोप झाले तेव्हापासून जोंधळे गायबच आहेत ना. त्यांचा काही पत्ता लागला. नाही ना बा. घर उडकताना त्यांच्या घराकडे बी गेलो पण घर बंद आहे. असे कसे अचानक गायब झाले. तेच तर. मला तर जोंधळेंवरच डाऊट यायला. म्हणजे बघा आबांबरोबर सावलीसारखा असणारा माणूस आबांवर एवढी अडचण यायलात आणि गायब. म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. आबांच्या मागे त्यांचं सगळं काम जोंधळे बघत होते. म्हणजे आपण जोंधळेंना शोधायला हवं. मला तर काही कळना झालंय बघा. आधी आबांवर आरोप मग अटक मग तो जामीन वाडा. हे समजा का व्हायलंय. म्हणजे बघा एक वाईट घटना घडली आणि मग वाईट घटनांची रांगच लागली. तसंच आता एक चांगली घटना घडू द्या. मग बघा सगळ्यात चांगल्या घटनांचीच रांग लागेल. सगळेच दिवस सारखे नसतात. पक्क नव. चला आराम करून घ्या तुम्ही. मी पाणी घेऊन येते. जा. नाही तुम्ही जा. का जाऊन झोप जा जरा. बघू आता दिवसभर काम करून दमली असेल. अरे काम काम काही नवीन आहे होय मला. असं म्हणत नाही मी. एवढ्या रातच्याला कशाला उगाच इथं वाऱ्याला जागत बसायचं. अरे झोपच येईना झाली. पण तू का बसलाय तिथं. बसतो थोडा वेळ मग जाऊन झोपतो. मग मी बी थांबते. जरा वाऱ्याला बसलं की बरं वाटतंय. होता का अगं खोकला कधीपासून सुरू झाला तुला. हा हे बघ उद्या दवाखान्यात जाऊया आपण. काय अरे माणसाला काय खोकला होत नाही होय. काय नाही नेहमी सारखंच आहे. तसं नाही खरं रोज रोज होईनी खोकला. अजून झोपला नाही तुम्ही. अगं जरा वाऱ्याला बसलं की बरं वाटतंय. राणा झोपला.
मी पाणी घ्यायला म्हणून खाली आले तर तुम्ही दिसलाच नाही. अगं जरा वाऱ्याला बरं वाटतंय म्हणून येऊन बसले बघ. अहो एवढ्या थंडीचं कशाला बाहेर बसायचं? वहिनी कवापासून तेच सांगायला लागले आणि त्यात खोकला आणि सुरू झालाय बघा. काय झालं? काय नाही ग, उगाच एवढं झालं की एवढं करायला लागला ह्यो सुरू. मला म्हणतोयस बाहेर बसल्यास का म्हणून, तर तू का थांबलायस इथं? अगं मला थंडी वाजायला लागल्या म्हणून शेकोटी पटवून बसलो इथं. अरे मग मला बी थंडीच वाजायला लागली की. अगं मग तेच सांगायला लागलो नव्हकापासून. हे बघ आज जा पांघरून घे आणि झोप, तेवढंच बरं वाटेल बघ. नाही, मी इथंच थांबते. नाहीतरी बी आता थंडी कमी व्हायला लागली आणि आता होळी झाली की समधी थंडी निघून जाते बघ. कधी आहे होळी? उद्या. उद्या? अरे देवा, माझ्या ध्यानात कसं राहिलं नाहीये. या आता दिवस रात्र हिचं कामातच लक्ष. कसं देणार तिला होळी कधी आहे ते? साहेबांच्यावर आलेला आळ, वाडा शेत गेलं, या समध्या वाईट गोष्टीतनं सणवार माझ्या ध्यानातच राहीना बघ. जाऊ दे, कशाला पाहिजे सणवार. सूरज, ते आपलं आपल्याला पुरविना. सण आणि कशाला पाहिजे? मला नाही असं वाटत. म्हणजे आताच मी आणि हे बोलत होतो, एक चांगली घटना घडू दे, मग सगळ्या चांगल्या घटनांची रांग लागेल. फक्त एक चांगला क्षण, मग बघा सगळं कसं बदलून जाईल. आणि त्याकरता होळी अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण होळी करायची? हो मग, आपला ह्या घरातला पहिला सण अगदी आनंदात साजरी करायची आपण होळी. आणि तसं केल्याने कदाचित आबांचा उत्साह सुद्धा परत येईल. आपणच असे दुःखी राहिलो तर आबा सुद्धा खचतील. बरोबर आहे वहिनी तुमचं. आबालाही गपगप असतात बघ, पुन्हा संकट काय बोलत बी नाही. होळीचा अर्थच आहे वाईटावर चांगल्याची मान. सगळी संकट वाईट गोष्टींचं दहन करायचं असतं होळीच्या दिवशी. आपणही तेच करूया. आपल्यावर आलेली सगळी संकट, अडचणी, निराशा यांची होळी करूया. चांगलं आहे की मग वहिनी, तुम्ही म्हणशीला तशा बघा. आपण होळी करायची आणि संकटाला गोळ्या घालायच्या. काय गो दाखका? होय, उद्या होळी, आपण पुरणपोळ्या करूया. हो, रानाला बी लई खाऊ वाटतात. चांगलं गोडधोड आपण जेवण करू आणि होळीचा सण अगदी आनंदाने साजरा करू. अगदी बरोबर. उद्याचा दिवस आनंदात सुरू होईल आणि मग यापुढे सगळं चांगलंच होईल. नक्कीच आपलं समद चांगलं होईल बघ. चालेल काय सूरज? होय गो दाखका. अंजली, अगं थांब, मी धुते कपडे. नाही नको, मी धुते. फक्त तुम्ही देवाच्या पूजेचं तेवढं बघून घ्या. बर. अरे लवकर तयार झाला. वय काल रातच्यापासून त्या जोंधळ्यांचा इशा काय डोसक्यात जाईन. काहीतरी हातपाय मारलं पाहिजे. त्यांना उडकल्याशिवाय पुढचा मार्ग सापडणार नाही. तुम्ही कुठे शोधणार त्यांना? हे अजून काय माहित नाही. शेजार त्यांना विचारतो काय माहिती का ते. बरे तुम्ही
आबा गुड मॉर्निंग. आबा गुड. तुम्ही आबांसाठी चहा घेऊन येता काय? हो आबा मी चहा आणते. आबा अहो त्यालाही महत्वाच्या कामाला चाललोय आज. आबा आबा तुम्हाला आता म्हणलं ना चांगल्या कामासाठी चाललोय, आशीर्वाद द्या. आबांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी. तुम्ही पुन्हा एकदा पाया पड. आबा नमस्कार करतो. चला येतो. आबा चहा. भाऊजी पेपर द्या. आबा रोज कसं तुम्ही मला पेपर वाचून दाखवता, आज मी वाचून दाखवते. हा? आज काय आलंय पेपरात बघूया. यावर्षी राज्यात विक्रमी आंब्यांचे पीक अपेक्षित. अरे वा अरे वा, म्हणजे आता आंबा बागायतदारांना चांगलं उत्पन्न मिळणार हो ना आबा? दुसरी बातमी वाचते आता मी. वेधशाळेनं यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला. भारी आहे की आबा. अहो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक नंबर बातमी आहे बघा, आहे की नाही? खरंच हो ना आबा? घोटाळ्याच्या आरोपाखाली बडतर्फ शिक्षण मंत्र्यावर अनेक हो